नमस्ते गाईज, आरतीज किचन मध्ये तुमचं स्वागत करते आहे। आज आपण बनवणार आहोत घेवड्याच्या शेंगाची भाजी। चला आपण पुढची करूया। घेवड्याच्या शेंगा हे बघा स्वच्छ धुवून घेतलेले आहे। बटाटा कापून घेतलेला आहे, बारीक चिरून घेतलेला आहे, बघू शकता तुम्ही। कोथिंबीर स्वच्छ धुवून घेतलेली, टमाटा, कांदा, चवीनुसार मीठ, हळद, लाल तिखट, हिंग आणि गरम मसाला। आपलं तेल तापलं आहे। आता आपण कांदा बारीक कापून घेतलेला तो टाकूया। कांदा कापून घेऊया आपण। कांदा आपण तेलात टाकलेला आहे। कांदा आपण तेलात टाकलेला आहे। छानपैकी आपला कांदा फ्राय करून देऊया। थोडी फास्ट गॅस करूया। थोडासा फ्राय करून घेऊया। आपण आपला कांदा फ्राय होतोय। आपला कांदा फ्राय झालेला आहे। आता आपण टमाटा कापून घेतलेला तो टाकूया। टमाटो टाकला आहे। टमाटो पण आपण चांगला फ्राय करून घेऊया। छानपैकी टमाटो आपला फ्राय होतोय। आपला टमाटो कांदा फ्राय झालेला आहे। आपण आता ते शेंगा घेतलेल्या होत्या त्या आपण याच्यात टाकूया। आपल्याला चांगलं तेलात फ्राय करून घ्यायचे आहे। तेलात आपण फ्राय करून घेऊया। बारीक बटाटा कापून घेतलेला होता तो टाकूया। आता आपण तो फ्राय करून घेऊया। फ्राय मस्त करून घेऊया। छान आपल्या बटाटा आणि शेंगा फ्राय झालेला आहे। आता आपण त्याच्यात मसाले घेतलेले होते ते टाकूया। बघा, मीठ, हळद, गरम मसाला, हिंग, लाल तिखट त्याचे सगळं आपण साहित्य टाकून देऊया। आता आपण थोडंसं हलवून घेऊया। एकजीव करून घेऊया। आता आपण थोडंसं 5 मिनिटं झाकून ठेवूया। 5 मिनिटं वाफायला ठेवली ती भाजी। छानपैकी मसाले आपले फ्राय झालेले आहेत त्याच्यात। आता आपण कस्तुरी मेथी करून घेतलेली ती टाकूया। टेस्ट चांगली लागते कस्तुरी मेथी। आपण ती कोथिंबीर बारीक कापून घेतलेली होती ती पण टाकूया। करून घेऊया। कोथिंबीर पण आपण थोडासा पाणी टाकूया। पाणी टाकून घेतलेले आहे आपण आता हे झाकण ठेवून शिजून घेऊया। आपण एकदा झाकण उघडून बघूया। बघा, उकळी आलेली आहे आपल्या भाजीला छानपैकी। बघा, थोडीशी अजून आपण शिजून देऊया। झाकण ठेवूया। जी झालेली आहे, मस्त शिजलेली पण आहे। आता आपण गॅस बंद करूया आणि सर्व करून घेऊया। गरम गरम भातासंग एकदम टेस्टी लागते।
बघा आपली भाजी आता रेडी झालेली आहे। कलर पण छान आलेला आहे, दिसती पण छान आहे। आपली घेवड्याच्या शेंगाची भाजी एकदम रेडी झालेली आहे। तुम्ही बघू शकता कलर पण किती छान आलेला आहे। गरम गरम भातासह एकदम टेस्टी लागते। बघा तुम्हाला माझे व्हिडिओ असेच आवडत असेल, तुम्हाला अजून माझी रेसिपी आवडत असेल तर तुम्ही मला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।